नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रवासाला निघणार आहोत जिथे एका 16 वर्षाच्या युवकाने आपल्या देहाने भरलेल्या स्वप्नांना मूर्त रूप दिले. एक किल्ला ज्याने हिंदवी स्वराज्याची पहिली वीट रचली. आपण बोलत आहोत स्वराज्याचे पहिले तोरण अर्थात तोरणा किल्ल्याबद्दल. साल 1646 महाराष्ट्राच्या इतिहासात कोरलेलं हे वर्ष. एक असा काळ जेव्हा विजापूरच्या आदिलशाहीची जुलूमशाही सर्वत्र पसरली होती. पण या अंधारात एक तेजस्वी तारा चमकायला लागला होता. छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि या स्वप्नाची सुरुवात झाली ती तोरणा किल्ल्यावरून. पुण्यापासून नैऋत्येस असलेला हा तोरणा एक अभेद्य किल्ला होता. पण महाराजांनी याची निवड का केली? या किल्ल्याचे भौगोलिक स्थान, प्रचंड विस्तार, विजापूरच्या ताब्यात असूनही कमी असलेला पहारा आणि वृद्ध किल्लेदार या सर्व गोष्टी महाराजांनी हेरल्या. थेट युद्धाऐवजी त्यांनी मुत्सद्देगिरी आणि धाडसाचा मार्ग निवडला. आपल्या निवडक मावळ्यांसह महाराजांनी गडावर प्रवेश केला. त्यांनी किल्लेदाराला आणि पहारेकरांना विश्वासात घेतले. आम्ही केवळ किल्ल्याची व्यवस्था करण्यासाठी आलो आहोत असा संदेश त्यांनी विजापूर दरबारी पोचवला. कोणताही मोठा रक्तपात न करता केवळ आपल्या बुद्धीच्या आणि धाडसाच्या बळावर त्यांनी हा प्रचंड किल्ला स्वराज्यात आणला. हा केवळ एक विजय नव्हता, तर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण होते. तोरणा ताब्यात आल्यानंतर महाराजांनी त्याचा प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. याच काळात गडाची दुरुस्ती करताना त्यांना मोहराने भरलेल्या 4 घागरी सापडल्या. ही स्वराज्याची दौलत होती. या धनाचा उपयोग महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बांधण्यासाठी केला. एका किल्ल्याच्या विजयाने दुसऱ्या किल्ल्याची स्वराज्याच्या राजधानीची मुहूर्तमेढ रोवली गेली. 13व्या शतकात शाह घराण्याने उभारलेला हा किल्ला नंतर आदिलशाहीच्या ताब्यात गेला. महाराजांनी तो पुन्हा जिंकला आणि त्याचे महत्त्व वाढवले. पुरंदराच्या तहात तो मुघलांकडे गेला, पण महाराजांनी तो परत जिंकला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर तो मुघलांकडे गेला, पण मराठ्यांनी तो पुन्हा मिळवला. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव किल्ला. पण सरनोबत नागोजी कोकाटे यांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला आणि त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. आजही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये हा प्रचंडगड दिमाखात उभा आहे. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे. त्याच्या भव्य तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे, झुंजार आणि बुदळामाची, मंगाई देवीचे मंदिर आणि कचेरी तलाव हे सर्व आपल्याला इतिहासात घेऊन जातात. पावसाळ्यात तर इथे स्वर्गाचा अनुभव येतो. धुक्याची धुलई, गडगडणारे धबधबे आणि टवटवीत हिरवळ डोळ्यांचे पारणे फेडते. तोरणा किल्ल्याची सफर म्हणजे केवळ एक ट्रेक नाही, तर इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत रोमांचक अनुभव आहे. वेल्हे गावातून सुरू होणारा हा मार्ग सुमारे 3 ते 4 तासांचा आहे. शिखरावरती पोचल्यावर राजगड, रायगड, लिंगाणा आणि सिंहगड यासारखे किल्ले स्पष्ट दिसतात. इतिहासप्रेमी, साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी तोरणा हे एक अपूर्व ठिकाण आहे. पुणे आणि मुंबईहून येथे सहज पोचता येते. पुणे जंक्शन सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. तिथून वेल्हेसाठी टॅक्सी किंवा बस मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून केवळ एक भूभाग नाही, तर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. हा किल्ला आजही आपल्याला त्यांच्या दूरदृष्टी, धैर्याची आणि पराक्रमाची आठवण करून देतो.